हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे. सायंकाळी 6 वाजून 21 मिनिटांनंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. उत्तर रात्री 2 वाजून 9 मिनिटांनंतर व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनंतर वनिज करणाला सुरुवात होईल आणि रात्री 8 वाजून 28 मिनिटांनंतर विष्टी करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य तुळ राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. सध्या चंद्र राशीनुसार कुंभ व मीन मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे. तर ही साडेसाती त्या जातकांना कशी जाणार आहे, शुभ की अशुभ, हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या कोणीही ग्रह नाही. वक्री ग्रहांमध्ये शनी 13 जुलै पासून वक्री झालेला आहे. तो 28 नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे. तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देणार हे देखील ज्योतिषी आपल्याला जन्मकुंडलीच्या आधारे आपल्या समजावून सांगू शकतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताला संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात क्षमा करा. अ, आपल्या उजव्या हाताच्या तळहाताला एक पळी पाणी, थोडे अक्षते, फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राधने प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परादेश्वरः कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे शुक्ल पक्ष मंद वासरे शततारका नक्षत्रे ध्रुव योगे ग्रहस कारणे दशमी शुभतीत वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात्र दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 12 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेपर्यंत नंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा. या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 4, 7, 13, 15 व 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिनांक 4 आणि 10. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 3, 7, 11 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 10 आणि 16. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 1, 3, 7, 10, 15 आणि 16. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो पाहूया. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 3, 7, 10 आणि 15. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक 5 आणि 12. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकात संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही.
मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये प्रबोधिनी स्मार्त एकादशी आहे शिवभक्तांसाठी. मित्रांनो, या स्मार्त एकादशीचा हरिवासर काळ उद्या दुपारी 12:30 पर्यंत असणार आहे. त्यामुळे त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. एकादशी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो. तर या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 8:28 भद्रा युगाला सुरुवात होत आहे. हा राहूचा काळ असल्यामुळे यामध्ये आपण विशेष किंवा महत्वाची कामे करू नये मित्रांनो, कारण त्यात यश मिळण्याची शक्यता फार कमीच असते. अग्निपृथ्वीवर सकाळी 9:12 हजर आहे, त्याआधी नाही मित्रांनो. या वेळेनंतर आपल्याला जर महत्वाची काही अ, लहान किंवा मोठे असे यत्न या कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. तेव्हा विचार करूनच आपण सुरुवात करावी मित्रांनो, नव्याने. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत असणार आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. तेव्हा आपण या दीड तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे करू नये, इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझ्या धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.